टाइम्स ऑफ नगर, आपल्या हक्काचा आवाज। श्रीगोंदा तालुक्यात अवैध हातभट्टी दारू व्यवसायावर बेलवंडी पोलिसांनी पुन्हा एकदा जोरदार कारवाई केली आहे। पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली बेलवंडी आणि माठ गावच्या हद्दीत सुरू असलेल्या हातभट्टी भट्ट्यांवर धडक छापा टाकण्यात आलाय। घोड नदी आणि हंगा नदीच्या पात्रालगत चालू असलेल्या या अवैध भट्ट्यांमधून कच्चे रसायन तयार हातभट्टीची दारू तसेच भट्टीसाठी वापरण्यात येणारे साहित्य असा जवळपास 1,95,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून तो जागेवरच नष्ट केलाय। या कारवाईत माठ गावातील दीपक पवार, रामदास पवार, अंकुश पवार, संतोष पवार तसेच बेलवंडी येथील संजय पवार आणि गोरख पवार हे इसम हातभट्टीची दारू तयार करत असल्याचं आढळून आलंय। ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली बेलवंडी पोलिसाच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली आहे। अवैध दारू व्यवसायामुळे होणाऱ्या सामाजिक आणि आरोग्यविषयक धोक्यांवर आळा घालण्यासाठी अशा कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचं पोलिसांनी स्पष्ट सांगितलंय। टाइम्स ऑफ नगर, आपल्या हक्काचा आवाज।